नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सृष्टीमय रहस्य या आपल्या आवडत्या चॅनलवर। श्रावण महिना आला की संपूर्ण देशात भोलेनाथाच्या भजनांचा गजर होतो। आपण मागच्या भागात आद्य ज्योतिर्लिंग सोमनाथाची महती जाणून घेतली। आज आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्या पवित्र ज्योतिर्लिंगाची कथा, जी दक्षिण भारतातील पर्वतरांगांमध्ये वसलेली आहे। मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग नावाचा अर्थ मल्लिकार्जुन नावाचा अर्थ मल्लिका म्हणजे देवी पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शंकर दोघांचं मिलन झालेलं आणि जिथे दोघे एकत्र पूजले जातात ते स्थान म्हणजे मल्लिकार्जुन। म्हणजेच हे एक असं ज्योतिर्लिंग आहे जिथे भगवान शंकर आणि माता पार्वती दोघंही एकत्र वास्तव्य करतात। पुराण कथा काय सांगते? कार्तिकेय आणि गणेशाची कथा। पुराणात सांगितलं आहे की एकदा भगवान शिव आणि माता पार्वती यांना ठरवायचं होतं की त्यांचा वारस कोण होणार। कार्तिकेय आणि गणेश हे दोन्ही पुत्र उपस्थित होते। भगवान शंकरांनी सांगितलं, जो संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून सर्वप्रथम परत येईल तो वारस ठरेल। हे ऐकताच कार्तिकेय आपला मोर घेऊन लगेच प्रवासाला निघाले। पण गणेशजीने विचार केला, माझ्या आईवडिलांच्या पायाभोवती 3 प्रदक्षिणा मारल्या तर तेच माझं जग आहे। गणेशजीने माता पित्याभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्यांना जिंकून दाखवलं। शिव पार्वती प्रसन्न झाले आणि गणेशाला विजय दिला। हे ऐकून कार्तिकेय रागावले। त्यांनी म्हटले, मला अन्याय झाला आहे आणि ते दक्षिणेकडे जाऊन कृत्तिका पर्वतावर स्थायिक झाले। माता पार्वती आणि भगवान शिव आपल्या पुत्राला शांत करण्यासाठी त्याच्या मागे दक्षिणेकडे गेले आणि श्रीशैल पर्वतावर वास्तव्य केलं। तिथेच प्रकट झाले मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग। श्रीशैल पर्वत स्थान आणि वातावरण। मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशातील श्रीशैलम पर्वतरांगांमध्ये कृष्णा नदीच्या किनारी वसलेलं आहे। येथील वातावरण अगदी शांत घनदाट जंगलाने वेढलेलं आहे। ज्याप्रमाणे उत्तर भारतात हिमालयाला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे दक्षिण भारतात श्रीशैल पर्वताला पवित्र मानलं जातं। मंदिराचा इतिहास काय सांगतो? हे मंदिर द्रविड शैलीत बांधलेलं असून त्यात प्रचंड मोठे गोपुरम महालासारखी उंच प्रवेशद्वारे आहेत। मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कळस आहे। मंदिराच्या परिसरात 108 शिवलिंगे आहेत। इथे फक्त भगवान शंकरच नव्हे तर माता पार्वतीचंही दर्शन मिळतं। श्रद्धा आणि महिमा। असं मानलं जातं की मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्याने व्यक्तीला मुक्ती प्राप्त होते। ज्यांच्या कुंडलीत चंद्रदोष आहे त्यांना येथे विशेष लाभ मिळतो। हे मंदिर कैलासाचं प्रतिरूप मानलं जातं। श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड मोठा उत्सव साजरा होतो। अद्भुत चमत्कार बघू। असं मानलं जातं की भगवान शंकर स्वतः दररोज रात्री या पर्वतावर विहार करतात। इथे पूजा केल्याने संसारातील सर्व दुःख नाहीशी होतात आणि आयुष्य समृद्ध होतं। आध्यात्मिक संदेश। मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग ही केवळ एक कथा नाही तर आई वडिलांविषयीची श्रद्धा, कुटुंबातील एकतेचं प्रतीक आहे। गणेशाची श्रद्धा, कार्तिकेयचा राग आणि पालकांची करुणा या सर्व गोष्टी आपल्याला जीवनाचा खरा धडा शिकवतात। मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे फक्त दक्षिण भारताचं नाही तर संपूर्ण जगाचं आध्यात्मिक केंद्र आहे। इथे दर्शन घेतल्यावर भक्ताच्या आयुष्यातील संकट नाहीशी होतात आणि त्याला शिव पार्वतीची कृपा लाभते। म्हणूनच या ज्योतिर्लिंगाला
दक्षिणेतील कैलास असंही म्हटलं जातं. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.